दिवाळीच्या आधी येणाऱ्या रमा एकादशीला हा आहे विशेष महत्त्व. या दिवशी अवश्य करा हे उपाय. कार्तिक कृष्ण एकादशीला रमा एकादशी म्हणतात. रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्व एकादशींमध्ये रमा एकादशीचे महत्त्व अनेक पटींनी मोठे मानले जाते. रमा एकादशी इतर दिवसांपेक्षा हजारो पटीने अधिक फलदायी मानली जाते. असे म्हणतात की जो कोणी हे व्रत पाळतो त्याच्या आयुष्यातील सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. विष्णू पुराणानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशी येते. साधारणपणे दिवाळीच्या 4 दिवस आधी पडते. रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्व एकादशींमध्ये रमा एकादशीचे महत्त्व अनेक पटींनी मोठे मानले जाते. रमा एकादशी इतर दिवसांपेक्षा हजारो पटीने अधिक फलदायी मानली जाते. असे म्हणतात की जो कोणी हे व्रत पाळतो त्याच्या आयुष्यातील सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. जे हे व्रत पाळतात त्यांच्या जीवनात समृद्धी आणि सुख समृद्धी येते. रमा एकादशी 2023 मुहूर्त. कार्तिक कृष्ण एकादशी तारीख सुरू होते 8 नोव्हेंबर 2023 सकाळी 8:23 आणि कार्तिक कृष्ण एकादशी तिथी समाप्ती 9 नोव्हेंबरला 2023 सकाळी 10:41 पूजेची वेळ सकाळ 6:39 ते 8 वाजेपर्यंत 9 नोव्हेंबरला आणि द्वादशी तिथी समाप्ती दुपारी 12:35 10 नोव्हेंबरला. रमा एकादशी 2023 शुभयोग. यावेळी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय असलेली रमा एकादशी गुरुवारी येत आहे. याशिवाय रमा एकादशीच्या दिवशी कन्या राशीत शुक्र आणि चंद्राच्या संयोगामुळे कलात्मक योग तयार होत आहेत. काही राशींना कलात्मक योगांद्वारे संपत्ती आणि समृद्धी मिळते. या दिवशी सूर्य आणि मंगळ देखील तुळ राशीत एकत्र राहतील. सूर्य मंगळाचा संयोग असलेल्या व्यक्तीने आपल्या जीवनात मोठे यश मिळवण्याचा निश्चय केला आहे. यासोबतच रमा एकादशीला गोवत्स द्वादशीचाही योगायोग आहे. यामध्ये गायीची पूजा केली जाते. तिला वसुबारस असेही म्हणतात. गायीच्या पूजेने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. या दिवशी प्रदोषकाळ गोवत्स द्वादशी पूजेची शुभवेळ संध्याकाळी 5:30 ते रात्री 8:08 राहील. रमा एकादशीला काय करावे? रमा एकादशीच्या दिवशी घरात गंगाजल शिंपडून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला माखना खीर अर्पण करा. त्यात तुळशीचे पाने नक्कीच घाला. रमा एकादशीच्या दिवशी एकाक्षी नारळ घरी आणणे आणि त्याची पूजा करणे खूप शुभ आहे. घरात लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. तसेच मित्रांनो, रमा एकादशी व्रतकथा. रमा एकादशी या व्रताची विधी. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये रमा एकादशीच्या महात्म्याचे वर्णन केले आहे. एकदा युधिष्ठिर महाराजांनी विचारले, हे जनार्दन, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारे एकादशीचे नाव आणि महात्म्य काय आहे? याविषयी कृपया मला विस्तृतपणे सांगावे. तर रमा एकादशीचे महत्त्व आणि कथा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजेंद्र, सर्व पापनाशिनी अशा एकादशीचे नाव रमाचे आहे. पुष्कळ वर्षापूर्वी मुचकुंड नावाचा एक राजा होता. त्याची देवराज इंद्राशी मैत्री झाली होती. वरुण, कुबेर, यमराज, अग्नी हे देखील त्याचे चांगले मित्र होते. सर्व धार्मिक तत्वांचे पालन करीत तो आपल्या प्रजेवर राज्य करीत होता. कालांतराने राजाला एक कन्यारत्न झाले. तिचे नाव चंद्रभागा नदीवरून ठेवण्यात आले. पुढे तिचा विवाह चंद्रसेन राजाच्या मुलाशी शोभनशी झाला. एकदा शोभन आपल्या सासऱ्याच्या घरी आला. योगायोगाने त्या दिवशी एकादशी होती. चंद्रभागा अतिशय घाबरली आणि विचार करू लागली, हे देवा, आता काय होईल? माझे पती तर अतिशय अशक्त आहेत. त्यांना तर भूक सहन होणार नाही. माझे वडील तर खूप कठोर आहेत. दशमी दिवशी माझे वडील आपल्या सेवकांना पाठवून दवंडी पेटवतात की एकादशीला कोणीही खाऊ नये.
तो आपल्या पत्नीस म्हणाला, हे प्रिये, आता मी काय करावे? माझा जीव वाचविण्यासाठी आणि राजाच्या आज्ञांचे उल्लंघन न करण्यासाठी मी काय करावे? चंद्रभागा म्हणाली, हे स्वामी, मनुष्यालाच काय तर हत्तींना, घोड्यांना आणि इतर प्राण्यांना देखील आज माझ्या वडिलांच्या राज्यात खायला दिले जात नाही. जर आपल्याला आज काही खायचे असेल तर तुम्हाला तुमच्या घरी परत जावे लागेल. त्यामुळे योग्य विचार करून योग्य निर्णय घ्यावा. आपल्या पत्नीचे कथन ऐकल्यानंतर शोभन म्हणाला, तू जे सांगितलेस ते खरे आहे, परंतु आज एकादशी व्रत करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या भाग्यात जे आहे ते निश्चित होईल. असा विचार करून शोभनने त्या दिवशी एकादशी व्रत केले. परंतु तहानेने आणि भुकेने तो व्याकुळ झाला. भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये त्यांनी रात्र जागवली, परंतु भुकेमुळे शोभनने आपल्या शरीराचा त्याग केला. सूर्योदयापूर्वीच मुचकुंद राजाने शोभनच्या शरीरावर अंत्यसंस्कार केले, परंतु चंद्रभागेने सती जाऊ दिले नाही. पतीच्या श्राद्धानंतर ती आपल्या पित्याच्या घरी राहू लागली. त्यानंतर रमा एकादशीच्या पालनामुळे शोभन मंदार पर्वताच्या शिखरावर असणाऱ्या देवपुरी नामक राज्याचा राजा झाला. रत्नजडित सुवर्णांची काम असणाऱ्या आणि अमूल्य हिरा माणक्यांनी सुशोभित असणाऱ्या राजवाड्यामध्ये तो राहू लागला. अनेक आभूषणांनी अलंकृत असलेले शोभन अनेक गंधर्व आणि अप्सरेंद्वारा सेवित होता. एकदा मुचकुंदपुरीतील सोमेश्वर नावाचा ब्राह्मण तीर्थाटन करता करता अचानक एक दिवस देवपुरीमध्ये आला. शोभनला आपल्या राजाचा जावई समजून तो त्याच्याजवळ गेला. ब्राह्मणाला पाहताच राजा आपल्या सिंहासनावरून उठला आणि हात जोडून ब्राह्मणासमोर उभा राहिला. त्यानंतर त्याने ब्राह्मणाचे, मुचकुंदाचे, त्याच्या पत्नीचे चंद्रभागेचे तसेच मुचकुंदपुरीतील सर्वांचे कुशल मंगल विचारले. सर्वजण सुखाने आणि शांतीने राहत असल्याचे ब्राह्मणांनी सांगितले. अतिशय आश्चर्याने ब्राह्मणाने राजाला विचारले, हे राजन, इतकी सुंदर नगरी मी कधीच पाहिली नाही. असे राज्य तुम्ही कसे मिळवले? याविषयी कृपया मला सांगावे. राजाने सांगितले, रमा एकादशीचे व्रत केल्यानेच हे अशाश्वत राज्य मला प्राप्त झाले आहे. हे राज्य कशा प्रकारे शाश्वत करावे याविषयी कृपया आपण मला समादेश द्यावा. बहुतेक अश्रद्धेने मी या व्रताचे पालन केल्याने ते अशाश्वत राज्य मला मिळाले असावे. कृपया आपण हे सर्व चंद्रभागे सांगावे. मला वाटते केवळ तीच या राज्याला शाश्वत बनू शकते. हे ऐकल्यानंतर तो ब्राह्मण मुचकुंदपुरीमध्ये परत आला. चंद्रभागेस त्याने सर्व काही सांगितले. सर्व प्रसंग ऐकल्यानंतर चंद्रभागा म्हणाली, हे ब्राह्मणदेव, आपण जे काही सांगता ते मला केवळ एक स्वप्नच वाटत आहे. ब्राह्मण म्हणाला, हे राजकन्ये, मी स्वतः तुझ्या पतीला देवपुरीमध्ये पाहिले आहे. त्याचे राज्य सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्याच्या शाश्वत बनविण्याची विनंती तुला तुझ्या पतीने केली आहे. चंद्रभागा म्हणाली, हे ब्राह्मण, मी तुझ्या पुण्याच्या प्रभावाने ते राज्य शाश्वत करेल. तुम्ही मला तिथे घेऊन जावयास हवे. विलग झालेल्या दोघांना परत भेट घालून देण्यासाठी मोठे पुण्य प्राप्त होते. त्यानंतर ब्राह्मणाने तिला मंदार पर्वतावरील वामदेवाच्या आश्रमात नेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. वामदेवाने सुंदरव्रत चंद्रभागेला वैदिक मंत्राची दीक्षा दिली. वामदेवांकडून प्राप्त झालेल्या मंत्राच्या प्रभावाने आणि रमा एकादशीच्या पालनाने चंद्रभागेस दिव्य शरीर प्राप्त झाले. त्यानंतर ती आपल्या पतीसमोर गेली. आपल्या पत्नीला पाहिल्यानंतर शोभदा अतिशय आनंद झाला. चंद्रभागा म्हणाली, कृपया माझे हिताचे 2 शब्द ऐका. वयाच्या 8व्या वर्षापासून मी एकादशी व्रताचे पालन करीत आहे. या व्रतापणामुळे प्राप्त पुण्याच्या प्रभावाने आपले राज्य प्रलयापर्यंत शाश्वत आणि समृद्ध राहील. त्यानंतर ते आपल्या पतीसमवेत आनंदाने राहू लागले आणि रमा एकादशीच्या नावाने शोभनही त्या राज्यामध्ये आपल्या पत्नी समाविष्ट आनंदाने राहिला. त्यामुळे हे राजन, रमा एकादशी ही कामधेनू अथवा चिंतामणीप्रमाणे सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे राजन, अशा प्रकारे मी तुला एकादशीचे महात्म्य कथन केले आहे. कृष्ण पक्षातील असो किंवा शुक्ल पक्षातील असो, दोन्ही एकादशी व्रत पालन करणाऱ्याला मुक्ती प्रदान करतात. जो कोणी या एकादशीचे महत्त्व ऐकतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन आनंदाने वैकुंठ प्राप्ती करतो. रमा एकादशी व्रत आणि विधी.
एकादशी पालन करणारे भक्तांनी दशमीला एक वेळ भूक करणे म्हणजे दशमीच्या दिवशी एकच वेळी जेवण करावे आणि त्यानंतर दशमीची रात्र व्यतीत झाल्यानंतर एकादशीला ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे 4 वाजता उठावे, प्रार्थना संकल्प करावा आणि या दिवशी अधिकाधिक हरिनामाचा जप, भागवत कथा, कीर्तन, भक्तांचा संग करण्याचा प्रयत्न करावा। एकादशी तिथीला त्या ठिकाणी अन्नधान्य खाणं हे वर्ज्य असतं आणि त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न असतो की आम्ही काय खावं। तर शास्त्रामध्ये एकादशीच्या दिवशी कोणता आहार घ्यावा याबद्दल अनेक निर्देश दिले आहेत। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं की निर्जल किंवा निराहार राहणे, शक्य असेल तर केवळ वायुभक्षणच करावा। वायू सेवनाने कार्य चालत नसेल तर पंचगव्य किंवा तूप घ्यावे आणि त्यानेही भागत नसेल तर जल किंवा दूध प्यावे, त्यानेही भागत नसेल तर फळ खावे। या पद्धतीने आपण उपवास करू शकतो। एकादशीला कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर दिवसा निद्रा आणि मैथुन यांचा संपूर्णपणे टाळाव्यात। काम, क्रोध, लोभ याचा देखील त्याग करावा आणि रात्री जागरण करीत हरिनामाचे स्मरण करीत हरिकीर्तन करावं। दुसऱ्या दिवशी द्वादशीला त्या ठिकाणी पाळणा वेळ असते, म्हणजे एकादशी व्रत सोडवण्याची वेळ। भगवंतांना नैवेद्य दाखवून तो प्रसाद आपण ग्रहण करावा आणि एकादशी व्रत सोडावे। प्रत्येक एकादशीला यापुढे एकादशीचे महत्त्व आणि त्याचबरोबर पोस्टमध्ये एकादशीची पाळणा वेळ देण्याची आम्ही नक्की प्रयत्न करू। तुकाराम महाराज सांगतात की करविता व्रत अर्धे पुण्य लाभ, हे मोडविता दोघे नरका जाती। या प्रकारे आपण सगळे एकादशीच्या व्रताचे पालन करू। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंटद्वारे नक्की विचारा। आणि रमा एकादशीला दिवाळीच्या अगोदर ही रमा एकादशी असते, तर सांगितल्याप्रमाणे पूजाविधी व्यवस्थित करा आणि काही फरक पडला किंवा काही वाटले तर कमेंट करून नक्की कळवा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।